12 नोव्हेंबरला होणाऱ्या कार्तिक एकादशी या सोहळ्यासाठी मंदिर प्रशासन आता सज्ज झालेलं आहे। आपण बघू शकतो की एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनाकरता येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना बुंदीच्या लाडूचा प्रसाद मिळावा यासाठी मंदिर प्रशासनाकडून जवळपास 8 लाख बुंदीचे लाडू बनवण्याचं काम आता सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की मंदिर समितीच्या लाडू कारखान्यामध्ये जवळपास 24 तास जवळपास 90 ते 100 महिला खरं तर लाडू बांधायचं पाकिट भरायचं काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दररोज जवळपास 20,000 लाडू बनवण्याचं काम करत इथं सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। एका लाडूच्या पॅकेटची किंमत खरं तर 20 रुपये असते, मात्र येणारा प्रत्येक भाविक हा आल्यानंतर घरी आपल्याला विठ्ठलाचा प्रसाद म्हणून हा बुंदीचा लाडू नेत असतो आणि तेच बनवण्याच्या कामाला आता वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपल्याबरोबर मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज तोतरी साहेब आहेत। साहेब, काय सांगताल, किती लाख लाडू बनवण्याचा उद्देश आहे आणि कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? कार्तिक यात्रा 2024 साठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्याकडे 15,000 किलो हरभऱ्याची डाळ, 22,500 किलो साखर, 12,500 किलो तेल, 225 किलो काजू, 300 किलो बेदाणा आणि 15 किलो विलायची या साहित्यामधून सुमारे 8 लाख लाडू तयार करण्याचं नियोजन करण्यात आले आहे। मागील वर्षीपेक्षा यावर्षी 1.5 लाख लाडू आम्ही जास्त बनवत आहोत, कारण मागील वर्षीपेक्षा भाविकांची संख्या यावर्षी जास्त असेल अशी अपेक्षा आणि जी सध्या वातावरण आहे त्यामुळे वाटत आहे। तसेच हे जे सर्व लाडू आहेत या लाडूची रोज जी तयार होतो त्यामधील काही लाडू पुणे येथील प्रयोगशाळेमधून तपासणी करण्यात येऊन त्याच्या खाण्याच्या दृष्टीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकडून सर्व मानांकन प्राप्त करून घेतल्यानंतरच प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर सदरचे लाडू मंदिर समितीचे 14 लाडू स्टॉल मार्फत भाविकांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत। तसेच एकादशी दिवशी हरभऱ्याच्या डाळूचा लाडू जात नसल्यामुळे भाविकांच्या मागणीनुसार सुमारे 1.25 लाख राजगिऱ्याचे लाडू सुद्धा आम्ही उपलब्ध करून देत आहोत, अशी सद्यस्थिती आहे। रामकृष्ण हरी। आपण बघितलं असेल की या वर्षीची कार्तिक यात्रेला जवळपास 8 ते 10 लाख भाविक येतील असा प्रशासनाने अंदाज व्यक्त केलेला आहे। येणाऱ्या प्रत्येक भाविकाला हा बुंदीचा लाडू भाविक हा घरी नेत असतात प्रसाद म्हणून, त्यासाठी मंदिर प्रशासन यावर्षी 8 लाख लाडू बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि ते आता तयार करण्याच्या कामाला आता वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि हे लाडू जास्तीत जास्त भाविकांना मिळावेत यासाठी मंदिर परिसर असेल, स्टेशन रोड असेल, अशा वेगवेगळ्या भागामध्ये 3 ते 4 ठिकाणी लाडू विक्री केंद्र देखील यंदा यावर्षी जादा केलेलं आपल्याला मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।